नमस्कार. VCN न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपण अशा लोकांच्या मुलाखती, प्रकट मुलाखती, प्रत्यक्ष मुलाखती घेत असतो ज्यांनी स्वतःचं सर्व कुटुंब सांभाळून समाजासाठी ज्यांनी काहीतरी कार्य केलेलं आहे. अशांपैकीच आज आपल्यासोबत येथे आहेत यशवंतराव पांडे. फत्तेपूर येथील मूळचे असणारे यशवंतराव पांडे यांनी अश्वमेघ नावाची एक संस्था स्थापन केली आणि बघता बघता ती संस्था आज संपूर्ण अमरावती जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर कार्य करते आहे. आणि ही फत्तेपूर वासियांसाठीच नव्हे तर आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आज आपण त्यांचं VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करूया. सर, आपलं आमच्या VCN न्यूजच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. अश्वमेघ ग्रामीण पाणलोट क्षेत्रीय विकास संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जे आजपर्यंत कार्य केलेलं आहे, अण्णा हजारेंचा ठसा त्यांच्या मनावर उमटलेला आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी हे संपूर्ण कार्य हाती घेतलेलं आहे आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये त्यांची वाटचाल अव्याहतपणे सुरू आहे. सर, सर्वप्रथम मला एका गोष्टीचं आपण आकलन करून द्या की आपल्याला ज्यावेळी आपण व्यवसायाने जरी स्थापत्य अभियंता असले, सिव्हिल इंजिनियर असले तरी सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रातून आपण ज्यावेळी पाणलोट या क्षेत्राकडे वळतो तर नेमका हा प्रवास आपला कुठून सुरू झाला, फत्तेपूरला आपल्या संस्थेची स्थापना कशी झाली आणि आपण शून्यातून आपलं स्वतःचं विश्व तयार केलेलं आहे तर ते कशा प्रकारे केलं? माझी सुरुवात ही मानवता प्रतिष्ठान दास टेकडी, ज्या संस्थेचे अध्यक्ष संत अच्युत महाराज होते आणि सचिव डॉक्टर राशा ठोसर होते, ज्यांना मी आज पण गुरु मानतो. त्या संस्थेमध्ये मी स्थापत्य अभियंता म्हणून काम करण्यासाठी गेलो आणि तिथे पहिल्यांदा सुरुवातीला काही मानधन न मिळता स्वइच्छेने सेवा करावी या दृष्टिकोनातून तुम्ही काम करावे, कारण त्या संस्थेकडे आदर्श गाव योजना या नावाचा एक प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टला कोणताही ग्रँट निधी नव्हता. तर मी म्हटलं ठीक आहे बाबा, आपण अनायासेच घरी असल्यामुळं आणि माझं गाव फत्तेपूर जवळ असल्यामुळं मोजरीपासून गुरगुंजापासून आणि प्रोजेक्ट हा शेंदोळा ह्या गावी होता. आदर्श गाव शेंदोळा खुर्द माझ्या गावाला लागून गाव 3 किलोमीटरवर, म्हणजे सायकलनं सुद्धा जाणं येणं होत होतं. तर म्हटलं ठीक आहे, मी तिथं गेलो आणि आदर्श गाव योजनेमध्ये त्यांच्या संस्थेमध्ये काम करायला लागलो. तर तिथे आदर्श गाव योजनेचे त्यावेळेस तत्कालीन अध्यक्ष अण्णासाहेब हजारे होते आणि अण्णा असल्यामुळं थोडं वाटलं की आपण काम करावं समाजासाठी. तर मग मी तिथं सिव्हिल इंजिनियर म्हणून सिमेंट नाला बांध कन्स्ट्रक्शन, त्याचे इस्टिमेट, DPR तयार करणे हे सगळे काम करत गेलो. काम करता करता तिथं 96मध्ये 95मध्ये मी गेलो असेल. तिथं 96मध्ये काम सुरू झालं. ॲक्च्युअल काम सुरू झाल्यानंतर तिथं सिमेंट नाला बांध चांगल्या प्रकारे उत्तम, ज्याला क्वालिटी म्हणतो आपण, आजही ते सिमेंट नाला बांध जसेच्या तसे उभे आहेत. आज सुद्धा आपण पाहू शकतो ते सिमेंट नाला बांध. ते बंधारे तिथं बांधल्यामुळं आणि पूर्ण त्यावेळेस हरा कुलकर्णी कमिशनर होते आपल्या अमरावतीचे, बरोबर, ते सुद्धा त्यावेळेस तिथं व्हिजिटला आले आणि चांगलं काम झालं बाबा. मग कोणीही काम चांगलं केलं, कोण सिव्हिल इंजिनियर ते, तर माझ्याकडे लोक आलेत. माझी कमिशनर साहेबासोबत त्यावेळेस भेट झाली. तर मग ज्यावेळेस राज्य समितीचे लोक, म्हणजे अण्णासाहेब हजारेंच्या राज्य समितीचे लोक ज्यावेळेस तिथं आले त्यावेळेस त्यांनी मला हे म्हटलं की तुम्ही आप संस्थेत काम करता का, ते उत्तम, नो प्रॉब्लेम, पण तुम्ही राळेगण सिद्धीला यावं, प्रशिक्षण घ्यावं पाणलोटाचं आणि नंतर मग हे कामं करावं. तर त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी तिथं प्रशिक्षणासाठी अर्ज केला. माझं सिलेक्शन झालं. मी 6 महिने तिथं प्रशिक्षण घेतलं राळेगण सिद्धीला. राळेगण सिद्धीला ट्रेनिंग सेंटर आहे, प्रशिक्षण केंद्र आहे. त्या प्रशिक्षण केंद्रात आणि उत्तम प्रकारे ट्रेनिंग झालं. आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मला क्षेत्रीय तंत्रज्ञ म्हणून इकडे यायचं होतं काम करायला 97मध्ये. तर मध्यंतरी अण्णांनी आदर्श गाव योजनेचा राजीनामा दिला. मग ती योजना थांबली. तर मी त्याच वेळेस राळेगण सिद्धीलाच संस्था काढावी असं ठरवलं आणि राळेगण सिद्धीलाच अश्वमेघ ह्या संस्थेचं नामकरण झालं. आमचे मित्र आहेत एक आता सध्या भूपेंद्र महाले म्हणून, जे आपल्या जळगाव जिल्ह्याचे अमळनेरची, त्यांचीसुद्धा संस्था आहे राष्ट्रविकास, ती आणि आमची संस्था सोबत. मग अश्वमेघ म्हणजे काय, तर अश्व म्हणजे घोडा, मेघ म्हणजे ढग, ढगाच्या वेगाने जो घोडा जावेल तो अश्वमेघ, अशाप्रमाणे नामकरण झालं. आणि मग मी ते आलो पुन्हा. फत्तेपूर माझं मूळ गाव असल्यामुळं फत्तेपूरच्या नावावर संस्था रजिस्ट्रेशन केली. त्यामध्ये चांगले लोक माझ्यासोबत जे काम करायला इच्छुक होते असे लोक घेतले 9 आणि संस्था रजिस्टर केली. संस्था रजिस्टर केल्यानंतर
97 मध्ये काही शेंदोळ्याचे जे कामाला आले होते ते कंप्लीट केली. ते कंप्लीट केल्यानंतर मग पाणलोट क्षेत्रावरच काम करायचं म्हणून त्या संस्थेच्या नावामध्येच मी पाणलोट क्षेत्र विकास पहिले टाकून दिलं आणि मूळ आणि त्याला एज्युकेशनची जोड दिली. शैक्षणिकचा अर्थ असा, माझं एज्युकेशन कॉलेज शाळा काढणे असा उद्देश नव्हता आणि नाही. शैक्षणिकचा अर्थ असा आहे माझ्या मते की मी त्यातून पाणलोटाचे प्रशिक्षण देऊ. अच्छा. असं आणि आज ते काम करतोय मी, समोर आपल्या चर्चेत येईलच. तर मग ती संस्था काढल्यानंतर तुमचा प्रश्न होता की सिव्हिल इंजिनियरकडून पाणलोटकडे कसं, याचंच उत्तर देतो आम्ही. तर मग राळेगण सिद्धीवरून खरी माझी सुरुवात जी झाली ती राळेगण सिद्धीवरून झाली. मग अण्णासोबत संबंध आलेत आणि तिथे जे आम्ही 60 लोक होतो त्यामध्ये जे 10-12 लोक असतात ॲक्टिव्ह, अशा लोकांना अण्णांनी तुम्ही खरंच संस्था काढणार का, तुमची इच्छा आहे का समाजासाठी काही केलं पाहिजे यासाठी. तसे आम्ही 11 लोक होतो त्यावेळेस. त्यातल्या आज 6 ते 7 संस्था रेग्युलर सुरू आहेत चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे. त्यात भूपेंद्र महाले सुद्धा आहे राष्ट्रविकास. तर मग आम्ही ती संस्था काढल्यानंतर इकडे आलो. मग प्रोजेक्ट जे असतात गव्हर्नमेंटचे, शासनाचे, त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार जो प्रकल्प निघाला त्याचा आपण प्रकल्प टाकायचा म्हणजे अर्ज करायचा, अशी सुरुवात झाली. मला पहिला प्रकल्प जो आहे तो आपल्या मेळघाटमध्ये अमरावती जिल्ह्याची सेवा करण्याचं मला प्रथम म्हणजे भाग्य मिळालं. तर ते मला अचलपूर सब डिव्हिजनमध्ये चिखलदऱ्यामध्ये बदनापूर नावाचं एक गाव होतं, जिथे संस्था होती कार्यरत, पण ती संस्था निष्क्रिय होती, ती करू शकत नव्हती कारण तिथं टेक्निकल लोक नव्हती. आणि कोणतीही संस्था म्हटली तरी हा प्रॉब्लेम आहेच, कारण टेक्निकल लोकांना पैसा द्यावा लागतो आणि संस्थेजवळ पैसा नसतो, निधी नसतो. आजही ती कंडिशन आहे. तर त्यावेळेस मी टेक्निकल असल्यामुळे मला पूर्ण माहिती असल्यामुळं मी ते आदर्श गाव योजनेचा प्रकल्प घेतला, स्वतः कृती आराखडा तयार केला, स्वतः एस्टिमेट्स केले, मला काही पैसे लागणार का नाही, आणि ते काम सुरू झालं. तिथून माझी सुरुवात झाली पाणलोटची. अच्छा. नंतर मग पाणलोटमध्ये मी 1 मिनिट इथे थांबू. म्हणजे मला आपल्याला सांगायची इच्छा आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या आपल्या लाईफविषयी विचार करतो, जीवनाविषयी विचार करतो, त्यावेळेस आपण असा विचार करतो की आपण जे शिक्षण घेतलेलं आहे किंवा जे एज्युकेशन आपण घेतलेलं आहे तर तेच काम आपण केलं पाहिजे, त्या कामाच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काम करू नये. इथे पांडे साहेबांनी या गोष्टीला नेमका तडा दिलेला आहे, कारण ते सिव्हिल इंजिनियर असल्यानंतर पाणलोट क्षेत्र हे त्यांनी निवडलं आणि सिव्हिल इंजिनिअरिंगकडून ते जवळपास पाणलोट क्षेत्राकडे वळले. तर इथे प्रमुख गोष्ट हीच आहे की आपण जे एज्युकेशन किंवा शिक्षण घेत असतो त्याच्यासोबत जर आपण आपल्या जोडीला काही सुरू ठेवलं तर माणूस शून्यातून आपला विश्वास निर्माण करू शकतो, असं यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेलं आहे. सर, मानवता सेवा संस्थान ज्यावेळी म्हणजे गुरुकुंज मोझरीला कार्यरत होते तर त्यावेळेस साधारणतः आपण म्हणजे स्थापत्य इंजिनियर असताना पहिलं तिथलं काम काय करायचे? तिथलं मी सर्वे करणे, एस्टिमेट करणे आणि जागा ज्याला म्हणतो आपण स्पॉट सिलेक्शन, हे सगळं करायचो ॲज अ सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर आणि पाणलोट हे जुळतं मिळतं काम आहे, असं फार वेगळं काम नाही आहे. फक्त यामध्ये सिव्हिल इंजिनियरला सोशल इंजिनियर व्हावं लागतं, कारण समाजासोबत काम करावं लागतं. इंजिनियर म्हणजे ॲज अ साहेब असं वागून चालत नाही. बिलकुल. तो वॉटर सेटमध्ये सिव्हिल इंजिनियर ग्राउंड लेवलला काम करावं लागतं आणि त्या लोकांना ते समजून जर सांगितलं तर त्या कामाचा तुम्हाला इम्पॅक्ट जो आहे तो चांगला दिसतो, हे महत्त्वाचं. तर मानवता प्रतिष्ठानमध्ये मी तेच केलं आणि मानवता प्रतिष्ठानचा तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या संस्थेचे प्रोजेक्ट सुरू केला, हा बदनापूरचा जो आपण आता बोललो त्याच्यावर. तिथे सिमेंट नाला बांध केले, बाकी अदर ॲक्टिव्हिटीज केल्या आणि तो पण प्रोजेक्ट संपला. नंतर ते सुरू असताना संस्थेचे प्रकल्प मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच होते आणि मी याच्यासाठी मला असं आठवते 1997 पासून कामाला लागलो तर आजपर्यंत धावताच आहे. अच्छा. पूर्ण भारतभर. तर मग मी सोबत मला इथे पण एक म्हणजे आमचे जे दर्शक आहेत त्यांना एक सांगायची इच्छा होते की राळेगण सिद्धीला ज्यावेळेस यांनी पाणलोट क्षेत्रीय विकास प्रकल्पाचं तिथे जो तिथे जी शाळा आहे, हे सगळं शिकवण्याचं जे केंद्र आहे तिथे यांनी प्रशिक्षण घेतलं आणि ते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा जो जिल्हा असतो त्या जिल्ह्याच्या ठिकाणी यांना काम करण्याचा सुवर्ण योग लाभून आला त्याच वेळेस की ज्या जिल्ह्यातून आपण गेलेले आहोत. तत्पूर्वी मला एखादी गोष्ट अशी सांगा की अण्णांच्या संबंधात आपण राहिलेले आहेत. आज अण्णा हजारे म्हणजे सर्वांसाठी आपल्या भारतवर्षासाठी एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहे. गुरुचरणी अण्णा हजारे आहेत. तर अण्णांच्या सोबत आपण जवळपास 6 महिन्याचा कार्यकाळ जो आपला गेलेला आहे तिथली एखादी आठवण राळेगण सिद्धीची जी विशेष आपल्या मनाला लागून गेली असेल किंवा ज्याच्यातून अश्वमेधची स्थापना झाली असेल, कारण कुठेतरी काहीतरी घडते आणि त्यातून ती नेमकी तयार होते, ती जी घडणारी गोष्ट असते ती मला नेमकी कळेल का?
आम्ही ज्यावेळेस प्रशिक्षण घेत होतो त्यावेळेस एक पिरियड असायचा, 1 तास ज्याला म्हणतो आपण, एक पिरियड असायचा भाषण करणे, वक्तृत्व कला. त्यामध्ये मी जेव्हा भाषण करायला अण्णा मागं बसायचे, विशेषतः म्हणजे जे गुरु होते आमचे, ज्यांना आम्ही आजही गुरु मानतो, आयुष्यभर गुरुच आहेत ते आमचे. तर अण्णा मागं बसायचे आणि अण्णा मागं बसलेले आहे, आपल्या समोर बसलेले आहे आणि आपण त्यांच्यासोबत स्पीच देतोय तर सारं पाय हालायचे. त्यासाठीच तो म्हणजे वक्तृत्व, स्टेज डेअरिंग, वक्तृत्व कला पिरियडचा मला तो क्षण आठवते की ज्यावेळेस मी माझी सुरुवात, भाषणाची सुरुवात, गावागावासी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे, इथून जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस अण्णांनी मला थांबवलं आणि मला हे विचारलं, तू कुठून आला? मी सांगितलं, मी फत्तेपूरवरून आलो, जे गुरुकुंज मुजरी राष्ट्रसंत तुकडोजी तिथून 6 किलोमीटरवर माझं गाव आहे. तर ठीक आहे, ते माझं स्पीच झालं. नंतर मला अण्णांनी बोलवून घेतलं आणि भरपूर काही विचारलं, मग ग्रामगीतेबद्दल. आणि मला पूर्वीपासून अध्यात्माचं थोडंसं ओढ आहे अध्यात्माची. म्हणजे ग्रामगीता वगैरे मी पहिलेच वाचलेली आहे, सिव्हिल इंजिनियर होण्याच्या अगोदर. सामुदायिक प्रार्थनाला मी 10वीपर्यंत सामुदायिक प्रार्थना कंटिन्यू केली. नंतर जेव्हा शिक्षणासाठी आलो इकडे अमरावतीमध्ये, तेव्हा मग त्याच्यात थोडा खंड पडला. तर त्यामुळे तो क्षण मला अजूनही आठवतो. आणि तेव्हापासून मग अण्णाचे माझे संबंध जुळले गेले, कारण प्रशिक्षणार्थी भरपूर राहतात. मग अण्णा माझ्याकडे 2001 मध्ये फत्तेपूरला माझ्या ऑफिसला 2001 मध्ये 2 दिवस होते, म्हणजे राहिले रेस्ट हाऊसला 2 दिवस होते. एक दिवस मार्डी या गावी जे कपाटचं प्रोजेक्ट होतं भेट दिली आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा भेट दिली. 2 दिवस भेट दिली. आम्ही ऑफिसमध्ये बसले, 2 दिवस होते. नंतर पुन्हा अण्णा 2005 मध्ये ज्या वेळेस माझे वडील गुरुजी होते, शिक्षक होते, 2005ला 10 जानेवारीला वारले. अण्णांच्या पीएचा मला फोन आला काहीतरी कामानिमित्त, अनिल शर्मा म्हणून, कोल्हापूरवरून. तेव्हा मी माझ्या वडिलाच्या डेड बॉडीसमोर बसलो होतो. मी सांगितलं असंच झालं आणि अण्णांना सांगितलं. अण्णा बोलले माझ्यासोबत आणि 10व्या दिवशी अण्णा माझ्या घरी होते. 2005 मध्ये अण्णा 2 वेळा येऊन गेले. त्या प्रसंगामुळं तो खरा प्रसंग होता माझ्या जीवनातला. म्हणजे जिथून आयुष्याला आपल्या कलाटणी मिळते, तो प्रसंग हा. ते पहिलं स्पीच माझं तिथलं. आणि मी सुद्धा त्यावेळेस हलवूनच राहिलो होतो पाय माझे. म्हणजे स्टेज डेअरिंग नव्हतं त्यावेळेस. बरोबर. म्हणजे मी त्यावेळेस प्रशिक्षणार्थी होतो. आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून ज्याचे आदरणीय अण्णा हजारे ज्याचे अध्यक्ष होते, आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून यांनी आदर्श गाव म्हणून शेंदोळा खुर्दला काही कार्य केलं. आणि सुरुवातीला त्यांना आपण सांगितल्याप्रमाणे आपला जो अमरावती जिल्हा आहे त्या अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या बदनापूर येथे काम करण्याची संधी मिळाली. तर सर्वात पहिले तिथे आपण कुठलं प्रोजेक्ट आणि कोणत्या हेड खाली ते प्रोजेक्ट आपण? आदर्श गाव योजना हे हेडच होतं, एक आदर्श गाव योजनाच होती ती. त्या अंतर्गत तिथे सिमेंट नालाबांध बांधली, माती नालाबांध बांधली. आणि त्यावेळेस हे बाकी जे सर्वांगीण जो पाणलोट आज जो विषय आहे, म्हणजे ग्रेडेड बंडिंग किंवा डिसिल्टिंग ऑफ CNBs असं काही नव्हतं. त्यावेळेस फक्त शेततळे, सिमेंट नालाबांध, माती नालाबांध अशा ॲक्टिव्हिटी घ्यायच्या होत्या. त्या ॲक्टिव्हिटी तिथं घेतल्या, तेवढे तिथं पूर्ण केले. अच्छा. आणि तो जो यांनी सांगितलेला, पांडे साहेबांनी सांगितलेला जो कार्यकाळ आहे, तो कार्यकाळ असा होता की NGO संस्था ह्या अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात कार्यरत होत्या, पण त्या निव्वळ कागदोपत्री कार्यरत असायच्या माझ्या माहितीप्रमाणे. आणि अशी एक संस्था त्यावेळेस यांना जे काम मिळालं, तर खरोखर काम करणारी संस्था म्हणून यांच्याकडे ते काम आलं असेल. त्या अनुषंगाने ज्यावेळी आपण पुढे राळेगण सिद्धीवरून प्रशिक्षण घेऊन परत आल्यानंतर अश्वमेघ संस्थेची स्थापना फत्तेपूर शिवणगाव येथे केली, तो दिवस 15 मे 1997. तेव्हापासून आजपर्यंत आपण नाबार्ड, कपाट, सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये अनेक कामं केलेली आहेत. तर ह्या म्हणजे 15 मे 1997च्या नंतरचा जो आपला संस्थेचा काळ होता, त्याच्यामधलं सर्वात मोठं आणि नंतर संस्थेची वाटचाल कशी झाली? 2006 मध्ये संस्थेला राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पाणलोट क्षेत्र विकासाची कामे कामांचं इव्हॅल्युएशन करण्याकरता नियुक्त केलं. त्यावेळेस मला वाटलं की आपण आयुष्यात काहीतरी कामं करून राहिलो. म्हणजे आपण जे कार्य करतोय त्याची आपल्याला पावती मिळाली. मी इव्हॅल्युएटर म्हणून नागपूर विभागासाठी माझी नियुक्ती झाली, कारण आपल्या ज्याला होम डिव्हिजन म्हणतो आपण त्यासाठी करता येत नाही नियमानुसार, म्हणून मला नागपूर डिव्हिजन पहिले इव्हॅल्युएशनसाठी मिळालं. त्यामध्ये गडचिरोली आणि वर्धा होतं.
नंतर आपल्या अश्वमेधकडे पूर्ण नागपूर विभागाचं इव्हॅल्युएशन आलं आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचं इव्हॅल्युएशन आलं. आजसुद्धा आपलं इव्हॅल्युएशन जे जुन्या योजना आहेत, हरियाली, DPAP, IWDP, जुन्या ज्या योजना आहेत त्याचं इव्हॅल्युएशन आजसुद्धा संस्था करते आहे. पूर्ण महाराष्ट्रातलं इव्हॅल्युएशन केलं. सध्या सोलापूर सुरू आहे, 3 जिल्हे बाकी आहे. त्यानंतर मग इव्हॅल्युएशन करता करता हे इव्हॅल्युएशनचा अनुभव, नंतर आमचे एम्प्लॉईज, आमचे कर्मचारी चांगले काम करायचे. मग याच्याबरोबरच सेंट्रल गव्हर्नमेंटचा नॅशनल लेवल मॉनिटर, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट, त्यातही चेकिंगचंच काम असतं, चेकिंग आणि मॉनिटरिंग दोन्ही काम असतं. तर त्यासाठी इन्स्टिट्यूशनल नॅशनल लेवल मॉनिटर म्हणून नियुक्ती झाली 2012मध्ये. अच्छा. आणि त्यामध्ये गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा 3-4 स्टेटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे हे सर्वात अचिव्हमेंट म्हणता येईल. त्यानंतर संस्थेला 2012-13मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक UOI निघाला होता, ज्यामध्ये कॉर्पोरेट CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी त्यांना NGO सिलेक्ट करायचे होते आणि वॉटर आणि वॉटर सेटमधला एक्सपिरियन्स असणार आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या. तर त्यामध्ये त्यांना NGO एम्प्लॉयमेंट करायचे होते. आम्ही अर्ज केला रिसर आणि 33 संस्था भारतामध्ये एम्प्लॉयमेंट झाल्या. त्यामध्ये अश्वमेघ झाली आणि महाराष्ट्रामध्ये 2 संस्था एम्प्लॉयमेंट झाल्या इम्प्लिमेंटेशनसाठी. ती म्हणजे एक अश्वमेघ आणि दुसरी अंबुजा सिमेंट फाउंडेशन बॉम्बेची. तो दिवस माझ्यासाठी सर्वात आनंददायी दिवस होता, सुवर्ण दिवस होता. जी कामं महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर पाणलोट क्षेत्राशी संबंधित केली जातात, त्या कामाची तपासणी करणे, त्याच्यावरती मॉनिटरिंग म्हणजे लक्ष ठेवणे आणि ते काम व्यवस्थित होत नाही याकडे लक्ष देण्याची जी जबाबदारी असते त्याला इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं. तर या इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून यांनी भारतभर संपूर्ण दौरा चालविलेला आहे. गुजरात स्टेटमध्ये सुद्धा आज आपलं काम सुरू आहे. आणखी कुठे कुठे सांगितलं? गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणामध्ये तर काम सुरू आहे माझं. अच्छा. आणि याच अनुषंगाने त्यांनी नुकतंच संस्थेने शाळा बांधून देण्याचं काही कार्य हातात घेतलेलं आहे, त्याबद्दल आता आम्हाला सांगा. ते शाळा बांधून देण्याचं कार्य जे आहे CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, जे मग म्हटलं मी एम्प्लॉयमेंट झालं, तो माझा सुवर्ण क्षण होता त्यावेळेचा. तर मला समाजाचं काहीतरी देणं लागतो असं माझ्या मनात पहिलेपासून होतं आणि अण्णासोबत राहिल्यामुळं तो इम्पॅक्ट जास्त झाला. आणि मग आता समाजासाठी काम करायचं होतं. मग समाजासाठी काम करताना गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट चौकटीत बसून काम करावं लागतं. गव्हर्नमेंटचे काही नॉर्म्स असतात, टर्म्स अँड कंडिशन असतात. तर CSR मध्ये त्या टर्म्स अँड कंडिशन असतात पण कमी प्रमाणात असतात. तर मग एम्प्लॉयमेंट झाल्यानंतर बघ काहीतरी गरीब जे लोक आहेत ज्यांना खरोखर या म्हणजे मदतीची आवश्यकता आहे असे लोक निवडून त्यांच्यासाठी प्रोजेक्ट द्यायचं. तर मग आता तुम्ही शाळेचं जे म्हटलं तर कोळंबा म्हणून गाव आहे, चोपडा तालुका, जिल्हा जळगाव, मराठवाड्यामध्ये. तिथे 97% ST समाज आहे. तिथली जिल्हा परिषद शाळा साधारण होती. तर HDFC अर्गो या कंपनीनं त्यांना CSR निधी दिला आणि त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम आपली अश्वमेघ संस्था करत. अच्छा. आता ते कम्प्लीट होत आलं काम. साधारणतः 90 लाखाचं काम आहे ते टोटल. त्यात सगळंच आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन आहे शाळेचं, नंतर बाला कन्सेप्ट आहे, नंतर डेस्क बेंच, ड्रेसेस, युनिफॉर्म मुलांना आहे, सगळं आहे. तर ते काम करतोय आम्ही CSRमध्ये. तसंच शाळेसोबत जे काम आहे आमचं ते आता नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, मला तुम्हाला ते पण एक विचारायचं होतं की सद्यस्थिती जर आपण बघितली तर जिल्हा परिषदांच्या ज्या शाळा आहेत त्यांची शैक्षणिक स्थिती अतिशय खालावलेली आहे आणि ज्या माध्यमिक शालांत शाळा आहेत त्यांची पण जी शैक्षणिक परिस्थिती आहे ती काही फारशी चांगली म्हणता येत नाही. पालकांचा ओघ नेमका खाजगी शाळांकडे जास्त आहे. खाजगी शाळा देणाऱ्या ज्या सवलती आहेत त्याकडे पालक वर्गाचं जास्त आकृष्ट झालेले आहेत पालक. आणि झेडपी शाळांची परिस्थिती अशी आहे की तिथे पिण्याला योग्य पाणीसुद्धा नसतं. आणि आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं, अमरावती विभागामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या एक गोष्ट निदर्शनास येते, ती अशी की मोठ्या मोठ्या शाळा ज्या राज्य शासन चालवते किंवा राज्य शासनाने ज्यांना थोडी बहुत मान्यता दिली आहे, काही 20% ग्रँट वगैरे दिलेली आहे, अशा शाळांच्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना आरोग्ययुक्त पाणी पिण्याची मुभा किंवा पिण्याची सवलत तिथे दिलेली नाही आहे. आजसुद्धा बऱ्याच शाळांमध्ये अशी परिस्थिती आहे की ज्यांना विद्यार्थ्यांना जे आहे ते टाकीतलं पाणीच प्यायला दिलं जाते. तिथे कुठले RO वगैरे
वॉटर फिल्टर्स हे अवेलेबल नाही आहेत. ही मोठ्या मोठ्या शाळांमध्ये काही काही परिस्थिती आहे. तर या अनुषंगाने आपल्याला जे ONGCने जे वर्क दिलेलं आहे, जे RO फिट करणे आणि ROचं युक्त पाणी त्यांना पुरविणे, तर या संबंधी आम्हाला सांगा. तर हे जे काम आहे, ONGCला आम्ही प्रकल्प दिला की आम्हाला प्रोजेक्ट दिला की आम्हाला असं जिल्हा परिषदमध्ये ज्या शाळा आहेत, जे 1 ते 4 मुलं आहेत, 1 ते 4 वर्गापर्यंत जे मुलं आहेत छोटे, बारिशमध्ये बरसातमध्ये पावसाळ्यात पाणी खराब येतं आणि त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. असं होऊ नये, त्यांचं आरोग्य ठीक राहावं, कारण छोटे मुलंच हे उद्याचा भारत आहे. तर आम्ही त्यांना प्रोजेक्ट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला पायलट बेसिसवर पहिले वर्धामध्ये काम दिलेलं आहे, वर्धा जिल्ह्यात. आता ते स्टार्ट होईल ONGCचं काम. तर आम्हाला पहिले 12 शाळेमध्ये आम्ही ते करतो आहे, जिथं खरोखर आवश्यकता होती. आणि भेल जी आहे, भेलने आम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये भेलचं सुरू आहे कंटिन्यू काम नागपूर जिल्ह्यामध्ये शाळेमध्ये, तर ते सुद्धा करतो आहे आम्ही 2 जागी. आणि आता एक ACGC नावाची कंपनी आहे, ACGC, ते अमरावती जिल्ह्यासाठी मी त्यांना प्रपोजल दिलेलं आहे. त्यांनी पायलट बेसिसवर 2 गावासाठी आज सँक्शन दिलेलं आहे. एक आमचं सिवनगाव आणि दुसरं सिरसगाव तिथलं. ते झाल्यानंतर पायलट बेसिसवर पूर्ण अमरावतीचं कसं कसं होईल ते बघता येईल. फंड जसं जसं अवेलेबल होईल तसं तसं काम करू. आणि आम्ही असे प्रकल्प डिझाईन करतो की जे खरोखर समाजाला आवश्यक आहे. कारण एवढं मोठं फिरतो आपण, फिरल्यामुळे त्यातून जे निदर्शनात येते प्रॅक्टिकल काय आहे आणि त्यानुसार ते कामं मी करतो CSR फंडमध्ये. यशवंतराव पांडे यांच्याशी आपण पुनश्च काही विषयांवरती बोलणार आहोत. तर घेऊया इथे एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, गृहलक्ष्मी. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे VCN न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहेत यशवंतराव पांडे आणि क्षेत्रीय पाणलोट विकास करण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतवर्षामध्ये यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. आणि सद्यस्थितीमध्ये त्यांची जी अश्वमेघ संस्था आहे ही आता कुठले कुठले कार्यक्रम जे आजपर्यंत राबवल्या गेले नाहीत यासंबंधी आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. सर, मला एक गोष्ट सांगा की आजपर्यंत संस्थेने आता भरपूर कामं केलेली आहेत, पण आपल्या डोक्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करता त्याला अनुसरून काही असे प्रोजेक्ट आहेत का की जे आजपर्यंत राबवल्याच गेलेले किंवा ज्याचे आजपर्यंत ज्याच्यावरती कुठल्या प्रकारचा विचारच झालेला नाही? नाही, प्रकल्प राबवल्या गेले, भरपूर प्रकारचे प्रकल्प राबवल्या गेले. असा प्रकल्प राबवल्याच गेला आणि असा कोणताच विषय नाही की त्याला टच झालेला नाही. अच्छा, स्पर्श झालेला आहे. परंतु आमचा जो आता भविष्यात जो विचार आहे वॉटरसेट प्लस म्हटले जातं, पण वॉटरसेट प्लसवर काय, आपण वॉटरसेट प्लस म्हणजे काय, तर हे जे आहे यामध्ये आम्ही वॉटरसेट प्लसवर काम करू. आता वॉटरसेट प्लसवर काम करू म्हणजे जलयुक्त शिवार जे आहे ते वॉटरसेट प्लसच आहे माझ्या मते. अच्छा, कारण डिसिल्टिंग ऑफ CNBs वगैरे अतिशय स्तुत्य उपक्रम म्हणू आपण त्याला, कारण त्याचे मला इम्पॅक्ट दिसतेच आहे. आता मागच्या वर्षी चांगले इम्पॅक्ट दिसले. तर वॉटरसेट प्लस कार्यक्रम आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही डिझाईन करणार आहोत आणि तो फंडिंग एजन्सीला देणार आहोत. त्यामध्ये आम्ही लाईव्हलीहूड
लाईव्हलीहूड आहे, प्रत्येक कार्यक्रमात लाईव्हलीहूड गव्हर्नमेंटचे कार्यक्रम सुरू आहे लाईव्हलीहूड, पण आम्ही त्या प्रकल्पाला धरून लाईव्हलीहूड करू. म्हणजे इकडे ज्याला आपण HRDP म्हणू, होलिस्टिक रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, आम्ही असे प्रोग्राम आता भविष्यात असे करतो आहे. जो प्रोग्राम आम्ही याचं प्रात्यक्षिक जे आहे पहिलं ते आम्ही हरियाणामध्ये केलं आहे, मेवातमध्ये, आणि ते सक्सेस झालं. त्यामध्ये आम्ही शेतीचे सुद्धा कामं केले, NRMचे, ज्याला वॉटर सेट म्हणतो आपण, आम्ही नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट म्हणतो त्यामध्ये, तर ते सुद्धा केले. नंतर शैक्षणिक काय आहे, जे आता तुम्ही अगोदर म्हटलं प्राथमिक शाळा किंवा जिल्हा परिषद शाळा, शैक्षणिक जे पातळी मुलांची कमी झालेली आहे, त्याचं कारण असं आहे, नुसतं शाळा जबाबदार नाही, शासन जबाबदार नाही. झालं काय की मुलं, आपण पालक लोक जे आहे, शेतकरी लोक, शेतमजूर लोक हे शेतावर जातात, दिवसभर त्यांचं लक्ष नसते. मुलगा शाळेत जातो नाही जात हे सुद्धा बघत नाही, किंवा तो शाळेत जाती असेल, गुरुजी लोक त्याला नेत असेल, गुरुजी लोक जेवढा वेळ त्याला शिकवतात, सर्व मुलं सारख्या बुद्धीचे नसतात, बुद्धी कमी जास्त असते. काहींचा ग्रास्पिंग पॉवर जास्त असतो, काहींचा कमी असतो. त्या मुलांना, ज्या मुलांना गरीब लोक आहे त्यांना ट्युशन लावू शकत नाही, अशा मुलांना आम्ही रेमिडियल एज्युकेशन या देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या प्रोजेक्टमध्येच जो नवीन जो प्रोजेक्ट म्हणतो तुम्ही, रेमिडियल एज्युकेशन, हा प्रोजेक्ट नाही राबवला गेला आतापर्यंत. रेमेडियल एज्युकेशन म्हणजे काय, म्हणजे संकल्पना काय? संकल्पना अशी आहे, त्याला सपोर्ट, जो मुलगा शिकून राहिला त्याचे ट्युशन लावू शकत नाही आपण, त्याची ट्युशन क्लासेसच म्हणू आपण त्याला. अच्छा, त्याला ट्युशन एक प्रकारे, पण ते सगळ्या मुलांसाठी राहतील. शाळेतल्या सर्व शाळेतला वेळ सोडून 2 तास 3 तास, आणि तिथं वेल ट्रेन टीचर नेमायचा. आणि फक्त साधारणतः आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशचा प्रॉब्लेम जातो, आणि सायन्स, या 3 विषयासाठीच एक शिक्षक नेमायचा. ते आम्ही ते प्लस करतो आहे त्या प्रोजेक्टमध्येच, HRDPमध्ये. हे झालं. नंतर फॉडर डेव्हलपमेंट, आपल्याकडे गुरांना चाऱ्याचा प्रॉब्लेम नाही असं म्हणतात, प्रश्न नाही असं म्हणतात, पण जे दुधाळ जनावरे आहे त्यांना फॉडर डेव्हलपमेंट जो आहे, फॉडर डेव्हलपमेंटसाठी जर आपण काही त्या प्रोजेक्टमध्ये देतो आहे शेतकऱ्याला, तर त्याचा पण इम्पॅक्ट चांगला होईल. हे आम्ही नवीन करतो आहे त्याच्यामध्ये प्लस. साधारणतः आतापर्यंत नाही झाले, कुठे कुठे झालेले सुद्धा असेल असं म्हणता येणार नाही, पण आम्ही हे करतो आहे. आम्ही HRDP म्हणजे होलिस्टिक रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम असा कार्यक्रम नवीन आमचा. आता मी 2-3 फंडिंग एजन्सीला ते प्रकल्प दिले सुद्धा आहे, तर माहीत नाही काय होणार. त्यामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्यातली मी काही गावं घेतलेली आहे सिलेक्ट करून, कारण त्यासाठी सर्वे करावा लागतो, बेसलाईन सर्वे करावा लागतो, तर ते सुरू आहे आमचं. भविष्यात मी जास्तीत जास्त आपल्या अमरावती जिल्ह्यात आणि विदर्भात कसं काम करता येईल याकडे जास्त लक्ष देईल. उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी, विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भारत घडवण्यासाठी आणि आपला भारत उज्ज्वल हो यासाठी आज जी मुलं जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकतात त्यांनी नीट शाळेत गेलं पाहिजे, त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, आणि शाळेत गेल्यामुळे त्यांना ज्ञान मिळेल ही योजना लक्षात घेऊन, ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने त्यांना एक खिचडीसारखं खाद्य देण्याची एक योजना तयार केली होती. आणि आता जसं पांडे साहेबांनी सांगितलं की पुष्कळशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं जे RO युक्त वॉटर आपण ज्याला म्हणतो ते काही वॉटर बऱ्याचशा ठिकाणी मिळालेलं नाही आहे. जरी विद्यार्थ्यांना खिचडीचं वाटप होत असलं तरी पिण्याच्या म्हणजे बेसिकली पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना जर पिण्याचं पाणी योग्य मिळालं तर त्यांच्या प्रकृती व्यवस्थित राहतात आणि ते आजारी पडत नाहीत. त्यामुळे ते खेळतात, बागडतात, आणि उद्याचं जे भविष्य आहे आपल्या भारताचं जे उज्ज्वल आहे ते त्या मुलांमध्ये दडलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांमध्ये दडलेलं आहे. ही नेमकी अश्वमेघने मांडलेली ही संकल्पना आहे. या अनुषंगाने त्यांनी या संस्थेने, अश्वमेघ संस्थेने विद्यार्थ्यांना आरोयुक्त पाणी देण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि ते राबवित सुद्धा आहेत. पाणलोट याच्या व्यतिरिक्त आता वेगवेगळे प्रकल्प संस्था कोणते राबवते आहे याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा. संस्था पाणलोटच्या व्यतिरिक्त प्रशिक्षणाचं काम करते, प्रशिक्षण देणे, ज्यामध्ये संस्थेने BRGF अंतर्गत बॅकवर्ड रिजन ग्रँड फंड अंतर्गत तिवसा तालुक्यात ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सर्वांना प्रशिक्षण दिलं होतं. ते एक काम केलेलं आहे. नंतर संस्था सध्या LRA लाईव्हलीहूड रुरल एजन्सी म्हणून काम करते, प्रशिक्षणाचंच काम आहे. PTO प्रोजेक्ट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन म्हणून काम करते, प्रशिक्षणाचं काम आहे. ह्या प्रशिक्षणामध्ये लाईव्हलीहूड म्हणजे जीवनमान कसं उंचावेल, जीवनमान कसं उंचावेल याच्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये गोट फार्म ट्रेनिंग आहे, त्यामध्ये पोल्ट्री फार्म ट्रेनिंग आहे,
त्यामध्ये मेणबत्ती बनवणे आहे, त्यामध्ये अगरबत्ती बनवणे, हे सगळे ज्याला छोटे उद्योग जेणेकरून ग्रामीण लोकांनी शेती याच्यावरच अवलंबून न राहता त्यांना पूरक काहीतरी मिळालं पाहिजे ज्याच्यातून त्यांचं जीवनमान उंचावेल. हे सुद्धा आम्ही प्रकल्प करतोय वॉटरशेड सोडून. आणि नंतर आता काही आम्ही CSR मध्ये असे प्रकल्प दिले की ज्यामध्ये गरीब लोक जे आहेत BPLच्या खाली त्यांना घरासाठी, म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो निवासासाठी काही व्यवस्था करता येईल का, एखादी फंडिंग एजन्सी तयार होईल का, तर ते पण आम्ही सध्या चाचपणी सुरू आहे. 2-3 फंडिंग एजन्सीकडे आम्ही असे प्रस्ताव दिलेले आहेत. आता माहीत पडेल काय फंडिंग एजन्सीचा काय, त्यांचा सर्वे वगैरे सुरू आहे सध्या. आणि जेवढं विदर्भामध्ये काम करता येईल तेवढं विदर्भामध्ये काम करायचा प्रयत्न राहील आता. कारण बाहेर राज्यामध्ये जाऊन आलो, सगळं पाहून आलो, तेवढा अनुभव आला. नंतर तिकडचं काही इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे करता येईल का, प्रॅक्टिकली शक्य होईल का, हे सगळं बघून आम्ही चांगला एखादा प्रकल्प अमरावती जिल्ह्यासाठी डिझाईन करायचा विचार होतो. अच्छा. हां. आणि तो फंड कुठून उभा करायचा हे सुद्धा आता CSR मध्ये एम्पॅलमेंट असल्यामुळं तो एक मार्ग आहे आम्हाला. CSR मधून आम्हाला तो फंड मिळू शकतो. आणि त्या आणि CSR मधून जर फंड मिळाला आणि ते गाव जर सर्व परीने परिपूर्ण जर झालं तर आपण त्याला आदर्श गाव म्हणू शकतो. बिलकुल बरोबर आहे. तर आदर्श गावचा अर्थच असा आहे, आदर्श गाव योजनेचा अर्थच असा होता की ते गाव परिपूर्ण व्हावं, गावातल्या पूर्ण ज्या अडीअडचणी त्या गावातच सुटाव्या, गावाचे प्रश्न गावात सुटले पाहिजे. आमच्या अण्णा नेहमी म्हणायचे की मोठमोठ्या बिल्डिंगा झाल्या म्हणजे हा खरा विकास नव्हे, हे म्हणजे अंगावर आलेली सूज आहे, तब्येत चांगली झाली नाही. माणूस घडला पाहिजे. माणूस केव्हा घडेल? माणूस तेव्हाच घडेल जेव्हा त्याला प्रशिक्षण दिलं जाईल, त्याचा अवेअरनेस होईल. प्रत्येक गोष्टीत अवेअरनेस घेतो आम्ही आरोचं जे तुम्हाला सांगितलं त्यामध्ये सुद्धा एक आम्ही अवेअरनेसचं काम घेतो. मुलांना ते पाणी नाही तर मुलं मग पाण्याची नासाडी झाली नाही पाहिजे. आणि मुलांचा आणि त्यांचे पालकांचा सुद्धा केव्हा मुलांना हे पाणी बाबा जास्त आवश्यक आहे. आता बारिश जेव्हा होते त्यावेळेस मुलांच्या तब्येती फार बिघडतात, तर त्यावेळेस हा अवेअरनेस व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत अवेअरनेस जर झाला तर खरा आदर्श गाव योजनेचा, योजना कोणती असू द्या, नाव कोणतेही असू द्या, उद्देश जो आहे तो उद्देश एवढाच आहे, स्वयंपूर्ण गाव होणे. जसं गांधीजी म्हणजे मला आपल्या त्या एका याच्यावरून एक गोष्ट आठवते की पूर्वी आपण जर आपला पूर्वकाळ बघितला तर जुन्या काळामध्ये असा एक परिघात होता की गावातलं काम गावातच व्हायचं, त्याला 12 बलुतेदारी पद्धती म्हणत असत. बरोबर. त्या गावामध्ये सर्वत्र लोक आपल्या शेतातले कामं लागणाऱ्या हत्यारापासून तर प्रत्येक गोष्ट ही गावातच तयार होत असे आणि गावातच ती विकल्या जात असते. एकमेकांना पैशाचा मोबदला न देता त्या वस्तुरूपानं त्याची देवाणघेवाण होत असे. याला 12 बलुतेदारी पद्धती म्हणत असत. आणि त्या काळाचं जे खेडं होतं, त्या काळाचं जे गाव होतं ते सर्वांग सुंदर होतं. कालानुरूप त्याच्यामध्ये बदल घडला आणि आज गाव जवळपास उदासीनतेच्या छत्रछायामध्ये वावरत आहे. तर 12 बलुतेदारी पद्धती म्हणजे गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे, यासाठीच आदर्श गाव योजनेची अण्णांनी सुरुवात केली होती. तोच त्यांचा मुख्य मुद्दा होता, मुख्य पाया होता. सर, आता जसं आपण एका विषयावर बोलत होतो की मला CSR म्हणजे ही नेमकी काय आहे आणि त्याचं फंडिंग कुठून कसं होतं याबद्दल काही सांगू शकाल का? मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगतो. CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी 2012-13 मध्ये एक कायदा झालेला आहे की कंपनी जे आहे, कंपनी आज आपल्यासोबत काम करते, समाजामध्ये काम करते, समाजासोबतच काम करते कंपनी. आणि कंपन्यामुळं भरपूर वातावरण दूषित वगैरे सगळं होतं, तुम्ही ऐकलं असेल. तर यासाठी त्यांचं कंपन्यांचं सुद्धा समाजासाठी काही देणं लागतं. त्यासाठी मग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा एक फंड 2% प्रॉफिटच्या 2%, पण ते प्रॉफिटला काय म्हणजे 5,000 करोडच्या वर प्रॉफिट असलं पाहिजे असं माझ्या मते, मला कन्फर्म नाही सांगता येत. हां, जी कंपनी असेल ते त्या कंपनी द्यावं आणि त्यातून समाजाचे कामं व्हावेत, याला CSR असे. अच्छा. तर तो CSR कोण राबवायचा, ते इम्प्लिमेंटेशन कोण करायचं, तर संस्थेंनी स्वयंसेवी संस्था ज्या आहेत, ज्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी करावं असं त्या कायद्यामध्ये. त्यांनी करावं आणि लाईन डिपार्टमेंटसुद्धा करू शकतात, असा CSR आहे. आणि त्या CSR फंडमुळं भरपूर काही गोष्टी होऊ शकतात, भरपूर विकास होऊ शकतो. पण तो विकास याच्यावर व्हायला पाहिजे. प्रकल्प कोणताही असू द्या, नाव काही असू द्या, त्याचा आपला उद्देश जो आहे स्वयंपूर्ण खेडी. स्वयंपूर्ण खेडी जर करायची असेल तर त्यामध्ये सगळे कॉम्पोनंट घ्यावं लागेल तुम्हाला. एज्युकेशन, हेल्थ, NRM,
सॅनिटेशन हे सगळे घ्यावं लागेल. आता मी जे तुम्हाला HRDP सांगितलं त्यामध्ये एज्युकेशन, हेल्थ, सॅनिटेशन हे सगळ्या गोष्टी आहे, NRM, आणि त्यामध्येच अवेअरनेससुद्धा प्रत्येक गोष्टीवर, फॉर्डर डेव्हलपमेंटसुद्धा, नंतर व्हेटरनरी कॅम्प वगैरे व्हायला पाहिजे. हे होत नाही. आणि काय झालं, गावाकडे लक्ष जर दिलं गेलं नाही तर आजचीच परिस्थिती मी भयावह म्हणतो. कारण 10वा वर्ग 12वा वर्ग ग्रॅज्युएट झाला मुलगा तो शहराकडे वळतो आणि शहरात मिळेल ते काम करतो. गाव ओसाड पडू लागले आणि गाव ओसाड पडू लागले. हे जेवढं म्हणजे चुकीचं आहे तेवढंच चुकीचं शहरं फुगू लागले आहेत. शहरात जागा नाही मिळत आहे आज आपल्या अमृतसरच्या शहरात. बाकी तर सोडा, बाकी शहराबद्दल मी बोलतच नाही. आज अशी कंडिशन झाली. ती जी परिस्थिती आहे ती आटोक्यात राहावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. म्हणजे आम्ही असा प्रयत्न करतोय की गावाचा विकास हा गावात राहूनच होती. त्यामुळं आमच्या संस्थेचं हेड ऑफिससुद्धा फतेपूर या खेडेगावीच आहे. माझं स्वतःचं गाव जे आहे 60 घराचं खेड आहे, तिथं हे ऑफिस आहे. तिथून पूर्ण आम्ही भारतात जेवढे प्रोजेक्ट चालू आहे आमच्या संस्थेच्या वतीनं तिथून सर्व कारभार पाहतोय. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की फतेपूर शिवणगाव सारख्या छोट्या गावामध्ये या संस्थेचं, अश्वमेघ संस्थेचं प्रमुख कार्यालय आहे. आणि या छोट्याशा खेड्यातून भारतभरामध्ये जे प्रोजेक्ट राबवले जात आहे, ज्या कार्यशाळा राबविल्या जात आहे, ही अश्वमेघ संस्थेसाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आपल्याला चालना देणारी गोष्ट आहे. आणि अश्वमेघ संस्थेचा जो कारभार आहे हा दिवसेंदिवस अतिशय वाढता आहे. पांडेसाहेब, एक प्रश्न इथे असा आहे, हा थोडासा कौटुंबिक आहे की या अनुषंगाने आपल्याला सतत म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या संस्थेची स्थापना केली त्या दिवसापासून आजपर्यंत अव्याहतपणे, किमान माझा असा एक अंदाज आहे की कमीत कमी आपण 16 तासाच्या जवळपास काम करीत असला पाहिजेत. आणि हे सगळं करत असताना एक कौटुंबिक जबाबदारी सुद्धा आपल्याला पार पाडावं लागते. तर नेमका याचा समन्वय आपल्याला कसा साधता येतो? सुरुवातीला फार त्रास झाला. सुरुवातीला 2-3 वर्ष समजून घ्यायसाठी लागले घरच्या लोकांना की खरं काय आहे बोय. मग मी काही वेळेस आमच्या घरच्या लोकांना, माझ्या घरच्या लोकांना योगिता आहे तिला सोबतसुद्धा नेलं. काही ज्या इव्हॅल्युएशनचा कार्यक्रम आहे किंवा एखादी मिटिंग आहे अशा जागी, तर तिच्या लक्षात आलं की नाही हे कार्यक्रम असे आहे आणि तिनं मला पूर्ण सहकार्य केलं. दोनही मुलं तिने सांभाळली. माझी मुलगी आता यावर 12वी झालेली आहे, मुलगा 10वीला आहे. आणि व्यवस्थित सगळं घर सांभाळते. आताही मी साधारणतः महिन्यातून 18 ते 20 दिवस बाहेर असतो. 10 ते 12 दिवस घरी जातो कमी जास्त. आणि उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा तो महिन्यातून 25 दिवस बाहेर साईट सगळ्या बघावं लागतं. इव्हॅल्युएशनचा कार्यक्रम असला बाहेर जावं लागते, बाहेर राज्यात असतो, हे सुरू असते सगळं. आणि त्या चांगला साथ मिळाला त्यामुळेच हे शक्य झालं. बरोबर, नाही तर शक्य नाही आहे. माझ्या घरच्या लोकांचा साथ, आमच्या भावाचा साथ, शेती वगैरे आमचे भाऊ बघतात सगळे. माझी शेतीसुद्धा आमचे भाऊ बघतात, कारण शेतीवर इतका वेळ द्यायला नाही मिळत मला, ते बघतात. एका यशस्वी पुरुषाच्या मागे त्याचं यशस्वी कुटुंब, त्याची यशस्वी अर्धांगिनी ही सुद्धा असते. आणि त्यामुळेच एक व्यक्ती ही आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण होत असते. ही गोष्ट आपण इथे जाणून घेतलीत. आज आपण आपला जो अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या योजनांची माहिती VCNच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत आपण पोहोचवलीत त्याबद्दल सर्व जनतेच्या वतीने आणि VCN न्यूजच्या वतीने मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आपला जो अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल सुद्धा आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपण अशा लोकांच्या मुलाखती, प्रकट मुलाखती, प्रत्यक्ष मुलाखती घेत असतो ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही केलेलं आहे. समाजासाठी ते जे काही देणं लागतात ते देणंसुद्धा ते देत आहेत. अशाच एका व्यक्तीसहित आपण परत भेटूया. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त VCN न्यूज. नमस्कार. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी.